मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, मल्लिका सुष्मिताची बाजू घेऊन म्हणत असते, आई ती लहान आहे ना, तिला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाहीयेत आणि ती थोडीशी बावचाळली आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं बावचाळणं वगैरे हे सगळं काही ठीक आहे, पण असं कोण बोलतं? तेव्हा सुष्मिता म्हणत असते, ताई तू कुठे निघालीस? अगं असं काय करतेस? मी तुला सांगितलं ना की मी आत्ता इकडे ह्याच्यासाठी निघाले आहे, म्हणजे माझं उपवास आहे आणि त्याचबरोबर मला वडाची पूजा करायची आहे आणि म्हणून मी तिकडे निघाली आहे. ही गोष्ट तुला समजत नाही का? तेव्हा ती म्हणत असते, हो मला कळतंय, पण अशी कशी निघालीस तू ब्रेकफास्ट न करता? शूश, हे बघ माझा निर्जली उपवास आहे आणि त्यामुळे मला ब्रेकफास्ट वगैरे काहीच करायचं नाही, असं सुद्धा ती बोलू लागते. तेव्हा शूश म्हणत असते, अगं पण उपवास ब्रेकफास्टला उपवास चालतो. शूश काय बोलतेस तू हे? अगं म्हणजे उपवासाला ब्रेकफास्ट केला तो चालतो असं मला म्हणायचं होतं. तेव्हा स्वानंदी तिला विचारत असते, हे आणि आता तुम्ही कुठे पाहिलं बरं? ते रील्समध्ये पाहिलं ना? रील्समध्ये पाहिलं नाही, माझा निर्जली उपवास आहे, त्यामुळे मी काहीही खाणार नाही आणि मला हा उपवास करायचा आहे. तेव्हा तू मला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आग्रह अजिबात करू नकोस, येतंय तुझ्या ध्यानामध्ये? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे सुष्मिता म्हणत असते, अगं पण असं स्ट्रॉ टाकून जर आपण ज्यूस वगैरे प्यायलं तर त्याने काही होत नाही. शूश, मला नाही हे सगळं काही जमणार, मी तुला सांगितलं ना मला जावं लागेल म्हणून. असं म्हणून स्वानंदी मात्र इथे निघून जाते आणि त्यानंतर तुझ्या रील्सचा अल्गोरिदम जो आहे ना त्याच्यावर आपण नक्कीच काम करू, असं सुद्धा इथे स्वानंदी तिला बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो आता स्वानंदी इथे निघून गेलेली असते आणि आजी मात्र इथे तिला विचारत असतात की आता तुझं काय करायचं आहे? तुला मात्र इथे उपवास वगैरे करायचा आहे की नाही, किंवा पूजा वगैरे करायची आहे की नाही, असं सुद्धा तिला त्या इथे विचारत असतात. त्याचसोबत आपण पाहतो आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे निकिता ऑफिसमध्ये आलेली असते आणि आनंदवर इथे आरेरावी करत असते, त्याला खूप काही गोष्टी बोलून दाखवत असते आणि म्हणत असते, हे सगळं काही काय आहे? समर कुठे आहे? तू आत्ताच्या आत्ता इथे समरला बोलावून घे, समर कुठे आहे ते सांग. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मीटिंग आहे. अरे मूर्खा, मीटिंग करायच्याच होत्या तर तुला करता नाही का आल्या? मीटिंग अटेंड करायच्याच होत्या तर तू करायच्यास ना, तू त्याला इथे का बरं बोलवलं आहेस? डोक्यावर पडला आहेस का? असं सुद्धा ती आता इथे बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे ती लगेचच ह्याला समरला कॉल करते, पण समर मात्र तिचा फोन उचलत नाही. सोबतच आनंदचा सुद्धा तो फोन उचलत नसल्यामुळे खूपच मोठा गोंधळ इथे सुरू झालेला असतो. दुसरीकडे स्वानंदी वडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचलेली असते आणि त्यानंतर मनामध्ये विचार करत असते, राजवाडे खरंच एवढे बिझी झालेत का? मी त्यांना इथे बोलवलं होतं पण ते आले नाहीत. खरं तर त्यांनी यायला हवं होतं, पण का बरं आले नसतील? साधा एखादा मेसेज सुद्धा त्यांनी करून ठेवला नाही की मी येणार आहे का नाही म्हणून, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता समोर तिचं लक्ष जातं. जेव्हा समोर लक्ष जातं तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण समोर तर इथे समोर बसून वडाच्या झाडाजवळ बसून इथे आता तो पूजा करायला लागलेला असतो आणि जेव्हा पूजा करत असतो तेव्हा मात्र स्वानंदी थक्क होऊन त्याच्याकडे पाहतच असते. स्वानंदीला खूपच मोठा धक्का बसतो की इथे आता समर हा तिच्यासाठी पूजा करत आहे आणि त्याचबरोबर इथे ती त्याच्याकडे पाहतच असते. जेव्हा ती त्याच्याकडे पाहते तेव्हा मात्र समर हा वडाला फेरे घेऊ लागलेला असतो आणि वडाला फेरे घेत असताना आपल्याला असं पाहायला दिसतंय की आता इकडे सगळ्या बायका ज्या आहेत त्या इथे स्वानंदीला बोलत असतात. खरं तर इथे म्हणजे तिच्या पाठीमागे कुजबूज करत असतात, असा नवरा मिळायला भाग्य लागतं, म्हणजे खरंच याची बायको किती नशीबवान असेल ना की हा तिच्यासाठी पूजा करत आहे म्हटल्यावर. खरंच पाहावं तेवढं नवलच आहे, किती आणि कशा पद्धतीने ही लकी असेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आता मात्र स्वानंदी हसायला लागते आणि तेव्हा स्वानंदी हसत असताना लगेचच आता इकडे समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे सगळं काय आहे आणि तुम्ही कधी आलेला आहात? मी तुमची किती वाट बघितली, पण तरीसुद्धा तुम्ही आलात आणि त्याचबरोबर तुम्ही मला एवढं सुंदर असं सरप्राईज दिलेलं आहे, हे सगळं पाहून मला फारच आनंद झाला, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलू लागलेली असते. आणि तेव्हा समर म्हणत असतो, त्याचं काय ना स्वानंदी मॅडम, मला यायचं होतं पण सॉरी मी इथे आलो आणि तुम्हाला मात्र मी इथे फोनच करू शकलो नाही, त्याकरिता अगदी खरंच मनापासून सॉरी बरं का.
असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. आता हे सर्व काही बोलत असताना तो इथे वडाच्या झाडाला नमस्कार करत असतो आणि वडाच्या झाडाला नमस्कार केल्यानंतर आता तो म्हणत असतो, खरं तर मला इथे पूजा करायची होती आणि ती सुद्धा तुमच्यासाठी. दुसरीकडे आपण पाहतो आता हे सगळं काही सुरू असताना जो आपला इथे आता हा अंशुमन आहे, तो अंशुमन इथे त्याने वकिलाला बोलावून घेतलेलं असतं आणि राजवाडे म्हणजेच समरच्या सह्या करून घेतलेल्या असतात. तेव्हा आता इथे वकील म्हणत असतात, माफ करा साहेब, पण ह्या सगळ्या गोष्टीवर फक्त एवढंच चालणार नाही. एवढं चालणार नाही म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तर आता तो म्हणत असतो, अहो साहेब त्याचं काय आहे तुम्हाला सांगू का, खरं तर इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जरी राजवाड्यांची सही केली असली तरी सुद्धा इथे नलिनी आजीची सुद्धा सही लागणार आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा अंशुमनची मात्र फार जास्त चिडचिड होत असते. दुसरीकडे आता इकडे समर आलेला असतो, ते म्हणजेच की स्वानंदीच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला ऐकून घ्यायच्या असतात आणि म्हणूनच तो आलेला असतो. आता इथे तो स्वानंदीला म्हणत असतो, स्वानंदी मॅडम मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला आत्ता इथे बोलवलं आहे ना, ते कशासाठी बोलवलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे म्हणजे खरं तर मी इथे तुम्हाला बोलवलंय. हो तेच तर मी तुम्हाला विचारतोय ना की तुम्ही मला इथे बोलवलंय, पण का आणि कशासाठी बोलवलंय ते मी तुम्हाला विचारत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो मी बोलवलंय, हो पण सांगा ना मग त्या दिवशी मी तुम्हाला जे काही बोललो आणि त्यावर तुम्ही उत्तर देणार होतात ना, मग त्या गोष्टी तुम्ही मला आज सांगणार आहात ना. तेव्हा मात्र स्वानंदी हसायला लागलेली असते आणि हसत असताना आता मात्र इकडे जो समर आहे तो म्हणत असतो, तेच तर विचारतोय मी, आता मी खूप मोठा दीर्घ श्वास घेतो आणि तुम्ही मला हे सगळं काही सांगणार आहात ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, खरं सांगू का राजवाडे, तुम्हाला असं कसं वाटलं बरं की मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही म्हणून. असं अजिबातच होणार नाही. मला खरं तर तुमच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करायची होती आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही मनाने खूप चांगले आहात. एवढंच नाही राजवाडे, तर तुम्ही सर्वांची खूप जास्त काळजी करता. तुम्ही एक कर्तव्यदक्ष नवरा आहात. त्याचबरोबर इथे तुम्ही एक चांगला मुलगा आहात, एक चांगला नातू आहात आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगू का राजवाडे तुम्हाला, हे बघा इथे तुमच्यासारखा पती मिळणं सुद्धा खूप जास्त भाग्याचं काम आहे, असं सुद्धा ती बोलत असते. त्याचबरोबर इथे खरं तर मी इथे जेव्हा तुमच्यासोबत असते ना, तेव्हा मात्र मी इथे स्वतःला खूप जास्त सेफ समजते आणि त्याचबरोबर मला तुमचा राग येतो, चिडचिड होते, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचबरोबर मला तुमची साथ जी आहे ना ती सुद्धा हवीशी वाटते, असं सुद्धा आता इकडे ती एवढं सगळं काही बोललेली असते. मग आता समर म्हणत असतो, हो हे सगळं काही बोलून झालं, पण जे मुख्य बोलायचं होतं ते कुठे आहे. म्हणजे हे तर बोलले ना मी आता, हेच तर मला सगळं काही बोलायचं होतं. मग आता इथे तो म्हणत असतो, स्वानंदी मॅडम असं काय करताय तुम्ही, तुम्हाला काय बोलायचं होतं आणि तुम्ही काय बोलतात. त्या दिवशी मी तुम्हाला काहीतरी विचारलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही मला सांगणार होतात ना, मग ते सगळं काही कुठे आहे, त्या गोष्टी कुठे आहेत. मग त्या दिवशी मी तुम्हाला एवढं प्रपोज केलं, मग प्रपोजचा रिप्लाय म्हणून तुम्ही मला काहीच बोलणार नाही आहात का. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे आता तर मी एवढं सगळं काही तुमच्याविषयी बोलले ना. मग आता तो म्हणत असतो, हो का एवढं सगळं काही बोललात माझ्याविषयी, पण मी तुम्हाला त्या दिवशी प्रपोज केलं होतं, पण प्रपोज केल्यापासून तुम्ही मला जे बोलणार होता, ज्या गोष्टी सांगणार होतात ते तर अजिबातच सांगितलं नाही, ते कधी सांगणार आहात. मग आता स्वानंदी म्हणत असते, राजवाडे आत्ता नाही, आत्ता काय नाही, आता तर ती वेळ आली आहे ना, मग आता तुम्ही मला त्या सगळ्या गोष्टी सांगू शकता ना. पण आता स्वानंदी मात्र लाजत असते आणि ती म्हणत असते, नाही मी आता हे सगळं नाही सांगू शकत, हवं तर तुम्ही डोळे बंद करा. मग आता समर म्हणत असतो, अजिबातच नाही, मी डोळे वगैरे अजिबात बंद करणार नाही, कारण काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालूनच बोलणार आहात. शेवटी स्वानंदी मात्र इथे नकळतपणे त्याला बोलून जाते आणि तेव्हा मात्र इथे समरसाठी तो खूप जास्त आनंदाचा क्षण असतो. दुसरीकडे आपण पाहतो अंशुमन घरी आलेला असतो. अंशुमन मात्र खूप जास्त चिडचिड करत असतो, तो रागराग करत असतो आणि म्हणत असतो, ही अजून सुद्धा इथे सहीच करत आहे का. तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, काय चाललंय तुझं, वेडा आहेस का तू. हे बघ सुष्मिता, तू ना तुझ्या खोलीमध्ये जाऊन इथे सहीची प्रॅक्टिस कर, इथे अजिबातच थांबू नकोस. म्हणून लगेचच इथे मलिका तिला तिच्या खोलीमध्ये पाठवून देते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे तो म्हणत असतो, सगळं इथे पाण्यात गेलं आहे. कारण एक गोष्ट लक्षात
लक्षात येते का? आता त्या म्हातारीची सुद्धा सही लागणार आहे आणि म्हातारीची सही लागण्यासाठी आपल्याला आता काय काय करावं लागतंय कळत नाही. ती म्हातारी म्हणजे ना इथे अडथळाच झाली आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे ती म्हणत असते आपण अंगठा घेऊयात, जर अंगठा घेतला तर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदी मात्र हसत असते आणि तेव्हा समर तिच्या समोर उभा राहून तिचं कौतुक करत असतो. मग आता समर म्हणत असतो हे फक्त एवढं बोलण्यासाठी एवढा वेळ तुम्ही घेतलात? तेव्हा स्वानंदी म्हणत असते राजवाडे खरं तर मला हे सगळं तुम्हाला कधीच बोलून दाखवायचं होतं, पण तुम्ही मैत्रीच्या पुढे जातच नव्हतात आणि त्यामुळे मला इथे काय करावं काय नाही ते कळत नव्हतं. तेव्हा समर म्हणत असतो हो मला कळत होतं तुमची माझ्याबद्दल किती आणि कशा पद्धतीने चिडचिड होते, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याविषयी कळत होत्या, पण मला ना मजा सुद्धा येत होती. ती तुमचे लाल रुसून झालेले गाल, त्याचबरोबर माझ्याकडे सतत डोळे तुमचं काहीतरी उत्तर मागत होते, ह्या सगळ्या गोष्टी मला कळत होत्या, पण मला सुद्धा थोडासा वेळ हवा होता म्हणून मी हे सगळं काही तुम्हाला सांगितलं नाही. पण तुम्ही मात्र अतिशय खडूस आहात बरं का, तुम्ही ना मला हे सगळं अगोदरच सांगायला हवं होतं. स्वानंदी म्हणत असते नाही, आजच्यापेक्षा जास्त चांगला मुहूर्त कोणताच नव्हता. वटपौर्णिमे दिवशी मला माझ्या मनातलं तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं. आजच्या दिवशी एवढं सगळं काही तुम्ही केले आणि तुम्ही हे सगळं काही का केलं राजवाडे? असं कसं? तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही करू शकता तर मी तुमच्यासाठी एवढं सगळं काही करू शकत नाही का? मला सुद्धा 7 जन्मासाठी माझ्या बायकोचं आरोग्य, त्याचबरोबर तिची सोबत 7 जन्मासाठी हवी आणि म्हणून मी हे सगळं काही केलं आहे असं सुद्धा आता इथे समर स्वानंदीला बोलत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी लाजूनच लाल झालेली असते आणि समरने शेवटी आता इकडे स्वानंदीकडून त्याच्याविषयी असलेलं प्रेम, भावना ह्या सगळ्या काही इथे आता काढून घेतलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो पाहत राहा विण दोघातली ही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.